तर मुंबईतल्या आंदोलनावर ठाम असल्याचा पुनरुच्चार मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी केलाय। उद्या सकाळी 9 वाजता अंतरवाली सराटीतनं मुंबईला निघणार असल्याचं त्यांनी म्हटलंय। तसंच सरकारला ड्राफ्ट दुरुस्तीच्या नावाखाली वेळ मारून न्यायची अशी टीकाही त्यांनी केली आहे। याशिवाय उपोषण सोडायला आलेले 6 से 7 मंत्री कुठे आहेत, ते मराठ्यांना फसवायला आले होते का, असा सवालही मनोज जरांगेंनी विचारलेला आहे। सुधारणा फिधारणा काही नाहीये। 1.5 महिन्यापूर्वीच व्याख्या दिलेली तीच व्याख्या आतापर्यंत चालली। फक्त वेळ काढून न्यायचा आणि मराठा समाजाला वेड्यात काढायचे। आरक्षणाच्या नोंदी सापडलेल्या असताना मराठ्यांना आरक्षण द्यायचं नाही आणि ड्राफ्टच्या दुरुस्तीच्या नावाखाली वेळ मारून न्यायचा आहे। एवढंच काम सुरू आहे। ते काय नवीन दिलेलं नाही व्याख्या। 23 डिसेंबरला बीडला पण दिलेली आहे त्यांच्याकडे व्याख्या। फक्त आपण ज्या 4 ओळी दिल्या, त्या 3 ओळी दिल्या, त्या 3 ओळीतल्या अर्ध्या ओळी घ्यायच्या आणि अर्ध्या सोडून द्यायच्या, ही प्रकार सुरू आहे। त्यामुळे आपण सांगतो तुम्ही ते पूर्ण घ्या आणि त्याला ते दुरुस्ती नाव देतात आणि माघारी जातात आणि वेळ मारून नेतात। बाकी काही नाहीये। नोंदी महत्त्वाच्या आहेत। नोंदी सापडणं सुद्धा आणखीन महत्त्वाचं आहे। समितीनं सुद्धा आणखीन काम करणं महत्त्वाचं आहे। 23 डिसेंबरपासून आज 19 जानेवारीपर्यंत समितीनं किती काम केलंय। उपोषण सोडायला आलेले ते 6-7 मंत्री कुठे आहेत? ते कुठे आहेत? त्यांची जबाबदारी। फसवायला आलते का मराठ्याला? मग नुसते ते जे 5-7 जण आले होते ते मराठ्यांना फसवायला आलते का? हे जे येतात यांना वाटतं कुठंतरी मार्ग निघावा म्हणून येत आहेत। यांना आमचा दोषच नाहीये। यांना दोष देण्याचं काय कारण आहे? हे मध्ये मरमर करतायत। चला ह्या शब्दाने हे होईल, त्या शब्दाने ते होईल, त्यांनी हे होईल, हे मरमर करतायत। खरे ते कुठे गेले उपोषण सोडणारे? 6-7 जण। याच्यामध्ये शिंदे साहेबानं आणि फडणवीस साहेबानं ताकदीनं आता लक्ष घालणं गरजेचं आहे आणि त्या दुसऱ्या पवार साहेबांना सुद्धा ताकदीनं याच्यात लक्ष घालणं गरजेचं आहे। कोणीही आता मागं न राहता याच्यात लक्ष घालणं गरजेचं आहे आणि तुम्हाला लक्ष घालण्याचं आव्हान करून तुम्ही घालणार नसाल मग मात्र आम्ही मुंबई सोडित नाहीत। ते व्हायलाच पाहिजे। आम्ही नाकारलेलं नाहीये। सुप्रीम कोर्टातलं आरक्षण नाकारलेलं नाहीये। त्यांनी अहवाल देणंही गरजेचं आहे, परंतु ते टिकणार हे का, त्याला आमचा कधी विरोध नाही। क्युरिटी पिटिशन या आंदोलनामुळं दाखल केली, सरकार म्हणलंय आणि त्याचं श्रेय कोणाला घ्यायचं त्याला घ्या, आम्हाला त्याचं मत नाहीये। मराठ्यांना हेही आरक्षण मिळावं, राहिलेल्या मराठ्यांना तेही मिळावं, सगळंच मराठ्यांचं आहे, परंतु ते टिकणार हे का नसता जे अवलंबून आहे त्याच्यावरती की आम्हाला ते आरक्षण मिळणार आहे सुप्रीम कोर्टातलं आणि ते जर रद्द पुन्हा झालं तर जे त्या आरक्षणाची वाट बघतात त्यांच्या पोरायचं वाटोळच होणार आहे। त्यासाठी ते टिकणार आहे का हे स्पष्टीकरण सरकारला विचारलं, सरकारनं सांगितलं नाही। पण मराठ्यांच्या जर ओबीसी नोंदी सापडल्यात तर सगळाच महाराष्ट्रातला सरसकट मराठा ओबीसी मध्ये घ्या, याच्यावरच आम्ही ठाम आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।